अस्सलाम वालेकुम, वेलकम टू कोकणची सून 03तला. ते आज आपण बनवणार आहोत पालक आणि दालची भाजी. त्याच्यासोबत रोटी ना मोग बेस लागते. ते मी इथे ना आपली जी मसूरची डाळ आहे ना तिला गरम पाण्यातला सोक करून ठेवता 10 ते 15 मिनटासाठी. ताकी ना बेस ती फुलून जाऊन जास्ती तिला प्रेशर नाही लावायला पडेल, लाईक कुकर वगैरेतलं नाही ठेवायला पडू म्हणा यांच्यासाठी. इकडे मी आता तेल घेत आहे, थोडासा जीरा घेतला आहे हो आणि लसूण घेईन. हिंचा मी बघार देईन आणि जसं हलकासा कलर चेंज व्हायला येईल ना, जास्ती डार्क नाही होऊन द्यायचा आहे. आणि तिकडे मी मसूरची डाळ टाकून घेईन. मसूरची डाळला थोडंसं असं सोते करायचं आहे 2-1 मिनटं. आणि त्यांच्यावर टोमॅटो आणि रेड चिली जी आहे ती टाकून घ्यायची आहे. रेड चिली मी बघारला ह्यांच्यासाठी नाही टाकत का ते मग जळून जाते ना, ते टेस्ट बेस नाही आहेत. आता ह्या इतक्या हिंवर आपण नमक टाकून घेऊ. तिला पण बेस सोते करून घ्यायचं आहे आपल्याला. आता पालक मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलो होतो. आता जर तिला व्हिडिओ घेतलो असतो ते खूप लंबा ब्लॉग झाला असता, मी यांच्यासाठी नाही तसा केला. आता इकडे आपण मिक्सअप करून घेऊ. 5 ते 7 मिनटासाठी तिला आपण स्लो आचवर ठेवू, ताकी आपला पालक आणि डाळ जी आहे ती प्रॉपर वेला बनून जाऊ. आणि जसंच ती बनून जाते ना, ढाकण नाही ठेवायचं. ढाकण ठेवल्यावर ते पाणी सोडते पालक, खबर आहे तुमच्या लोकांना. ते मग इकडे आपला 5 ते 7 मिनटाच्या बाद फास्ट गॅस ठेवायचा, त्यांचं पाणी सुकवून घ्यायचं आहे. आणि एकदम मस्त टेस्टी पालक रेडी होऊन जाते. एकदा नक्कीच तुम्ही लोक ट्राय करा. आणि प्लीज गाईज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अल्लाह हाफिज. दुआची दरखास्त.